वेलकम बॅक इन देशमुख कोचिंग क्लासेस. आज आपण काय करणार आहे? प्रॉब्लेम सेट ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड ऑफ AP. -11, -8, -5 up to 49 means AP -11 -5 sorry -8 -5. क्वेश्चन आधी समजून घ्या की क्वेश्चन काय आहे. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड ऑफ एन AP. या AP च्या एंड पासून कितवं पद काढायचं आहे? चौथं. AP च्या एंड पासून. पण आपल्याला आधी एक माहिती असायला पाहिजे की हाऊ मेनी टर्म्स. मग -11 to 49 -11 to 49 तर टोटल किती पद आहे? -11 to 49 टोटल पद किती आहे हेच तर माहित नाही. मग जेवढे टर्म असतील त्याच्यातून रिव्हर्स मध्ये म्हणजे एंड पासून कितवं पद शोधायचं आहे? चौथं. Tn equals to 49. आता ही AP दिली तर D एकच वेळेस काढा. +3 plus minus D is equals to 3. Then how many terms म्हणजे n. Tn equals to a plus n minus 1 into D. Tn is the 49. a minus 11 plus n फाइंड करायचा आहे. D plus 3. 49 plus 11 is equals to n minus 1 into 3. 49 plus 11 60 divided by 3 equals to n minus 1. 20 is equals to n minus 1. n equals to 20 plus 1. n is equals to 21. Means इथून तर इथपर्यंत टोटल टर्म्स किती आहेत? 21. आपला क्वेश्चन काय? फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. मग या एंड पासून चौथं पद काढायचं आहे. कितवं? चौथं. तर कसं? आता बघा, हे फर्स्ट टर्म, हे सेकंड टर्म, हे थर्ड टर्म आणि हे कितवं आहे? 21. आता 21 पासून चौथं मीन्स 21 20 19 18 1 2 3 4. मग आपल्याला पद कुठलं काढायचं आहे? 18th नंबर. पद कुठलं काढायचं आहे? 18th. मीन्स is the fourth term from end. Means T18 काढायचं आहे. n equals to 18. Tn equals to a plus n minus 1 into D. T18 equals to a is -11 plus 18 minus 1. D is the 3. -11 plus 17 into 3 minus 11 plus 51 means plus minus 1 minus 1 0 5 minus 1 4 means the 18th term is the 4040. गणित आधी समजून घ्या की ही AP दिलेली आहे. AP मध्ये किती टर्म्स आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. टर्म्स किती पद आहे. मग आधी काय काढायचं आहे आपल्याला? D काढल्यावर किती पद आहेत? तर 21. मग त्या 21व्या पदापासून 21st टर्म पासून आपल्याला रिव्हर्स मध्ये एंड पासून कितवं पद शोधायचं होतं? चौथं. 1 2 3 4 means T18 and T18 is the 4040. In an AP the 10th term is 46. मग आता जे दिलं ते लिहा ना. 10th term is 46. Okay. The sum of 5th and 7th term is 52. The sum of 5th and 7th term is 52.
देन फाइंड द एपी. मग एपी फाइंड करायला आपल्याला गरज काय? ए आणि डी. ए आणि डी. पण इथं एन दिलेला आहे, मग आपल्याला फक्त गरज कशाची आहे? ए अँड डी. आता बघा, फॉर T10 n equals to 10, Tn equals to a plus n minus 1 into d. T10 equals to a plus 10 minus 1 into d. T10 किती आहे? 46 equals to a plus 9d. First, second condition verify. T5 plus T7 is equals to 52. T5 आता डायरेक्ट आपल्याला करतात. T5 साठी a plus 5 minus 1 into d plus a plus 7 minus 1 into d is equals to 52. A plus 4d plus a plus 6d equals to 52. A plus a 2a plus 4 plus 6 10d is equals to 52. आता इथे क्लियर दिसते. It is divisible by 2. Divide by 2. A plus 5d equals to 2 to the 4, 2 6 जा. It is the equation number second. आता फर्स्ट सेकंड इक्वेशन मिळालं. आता पुढे काय करायचं असते? ए डिफाइन करायला. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन मध्ये ए मीन्स सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ए प्लस 9d equals to 46. A plus 5d equals to 26. Subtract. A cancel. 9 minus 5 4d. 0 2. D equals to 20 divided by 4. D equals to 5. Then पुढे 14 equation first. इक्वेशन फर्स्ट मध्ये काय करायचं? डी ची व्हॅल्यू ठेवायची. a plus 9d means a plus 9 into 5 is equals to 46. a plus 45 equals to 46. a equals to 46 minus 45. a equals to 1. आता तुम्हाला a आणि d दोन्ही मिळाले. काय झालं? a आणि d. फाइंड अँड एपी. आता इथे एपी म्हणजे किती पद काढणार तुम्ही? 4 5 6 7 8 9 10. आपण काय करायचं? 2 3 टर्म काढायचे. इथं असं सांगितलं फाइंड द फर्स्ट 4 टर्म 5 टर्म और 7 टर्म नाही. मग आता नाही सांगितलं तर आपण 2 3 टर्म काढू. फर्स्ट टर्म तर माहित आहे. a equals to t1 equals to 1, t2 equals to t1 plus d means 1 plus 5 equals to 6, t3 equals to t2 plus d, 6 plus 5 is equals to 11. Hence 1 6 11. It is an AP. गणित सोपं होतं. फक्त लॉजिक लक्षात ठेवा. 2 इक्वेशन तयार झाले तर सबट्रॅक्ट करा. a कॅन्सल होते, d मिळते, d ची व्हॅल्यू पुट करा, a मिळते. मग पुढे जसं आहे तसं आपल्याला करता येते. फर्स्ट 10 टर्म. आता पहिल्या 10 पदांची बेरीज. फर्स्ट 10 टर्म सम. But whose fourth term is minus 15? T4 is equals to minus 15. Okay. And then ninth term is minus 30. Okay. And ninth term is minus 30. Then from the start, for T4 is equals to minus 15, n is equals to 4. Tn is equals to a plus n minus 1 into d. T4 equals to a plus 4 minus 1 into d. T4 means minus 15 equals to a plus 3d.
equation first. Then for T9, n equals to 9 means T9 equals to a plus 9 minus 1 into d. T9 minus 30 equals to a plus 8d. आता नेहमी आपल्याला आवश्यक काय एन डी ए. आता फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 टर्म. फर्स्ट 10 टर्म मीन्स यस 10 फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे आपल्याला? यस 10 मीन्स एन माहित आहे. मग फाइंड काय करायचं बाकी ए आणि डी. इथे मग काय प्रॉब्लेम आहे? सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. a plus 3d minus 15, a plus 8d minus 30. Subtract means we change the sign, means plus converted into minus, minus converted into plus. Answer is what? Minus 15 plus 30 means plus 15. Cancel. 3 minus 8 means minus 5d. d equals to 15 divided by minus 5. d equals to minus 3. Okay. Put in equation first. We get equation first. a plus 3d is equals to minus 15. a minus 9 equals to minus 15. a equals to minus 15 plus 9. a equals to minus 6. आता बघा ए डी मिळाला. यस 10 फाइंड करायचं मीन्स व्हॉट? यस 10 फाइंड करायचं म्हणजे एन ही माहित आहे. फॉर यस 10. फॉर यस 10 n equals to 10. यस n equals to n upon 2 2a plus n minus 1 into d. Yes 10 equals to 10 divided by 2 2a. आता a किती निघाला? minus 6 plus 10 minus 1 into d minus 3. 10 divided by 2 means 5 minus 12 plus 9 into minus 3 5 minus 12 plus 9 3s are 27. 5 multiplied by addition of this 39 and sign is the minus. Then multiply 9 5s are 45 carry 4 9 sorry 5 9s are 45 carry 4 5 3s are 15 plus 4 19 and the sum of first term is 195. Write in the verbal answer. Sum of the first 10 term is minus 195. Question खूप सोपे आहे. फक्त काय करायचं? लॉजिक. When you take the two types, then give the two equations, subtract, find a and d, and carry you the next problem. Okay. 9 7 5 24 8 21 18 are the twos AP. म्हणजे ह्या दोन्ही AP आहेत. If nth term of both the progressive are equal, then find n and nth term. अच्छा, both are AP. Is an AP. It is also is an AP. Okay. दोन्ही AP आहेत. मग स्टार्ट करून बघू आपण की ऍक्च्युअली आपण करू काय शकतो. A equals to T1 equals to 9, T2 equals to 7, D equals to T2 minus T1 means 7 minus 9, D equals to minus 2. Here A equals to T1 equals to 24,
T2 equals to 21, D equals to T2 minus T1, D equals to 21 minus 24, D equals to minus 3. ओके, इथपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, दोन्ही. पण मेन काय दिलंय, nth टर्म इज सेम. दोन्ही प्रोग्रेसची n टर्म सेम आहे. n टर्म काढणं गरजेचं आहे. nth टर्म कशी काढणार, Tn equals to a plus n minus 1 into d. Tn equals to a plus n minus 1 into minus 2. Tn equals to 9. Multiply this bracket, minus 2n minus minus plus 2. Tn equals to 9 plus 2, 11 minus 2n. First, either Tn equals to a plus n minus 1 into d. Tn equals to 24 plus n minus 1 into minus 3. Tn equals to 24, open this bracket with 3. Tn equals to 24 plus 3, 27 minus 3n. Observe the condition whose nth term is same. Nth term is this. Tn means nth term. Okay. In both AP, nth term is same. Given n term same means LHS Tn काय त्यांचा same. Means 11 minus 2n is equal to 27 minus 3n. Then minus 2n plus 3n is equal to 27 minus 11. Okay. बघा, minus 2n हा minus चा plus means this is the only n. 7 minus 1 is 6, 2 minus 1 is 1. n फाइंड झाला. आपलं क्वेश्चन काय होतं, n टर्म and nth टर्म फाइंड करायची राहिली. कुठली, n means n टर्म means T16. काय आलं, n टर्म T16. T16 equals to a plus. अच्छा चलो एक बार फार्मूला लो, a plus n minus 1 into d. T16 is equals to a. अच्छा, आता परत तुम्ही म्हणणार मग सर आता याच्यातला a काय घ्यायचा, b काय घ्यायचा, d काय घ्यायचा. ओके, त्यांनी काय सांगितलं, बोथ द n टर्म, फाइंड द n and nth टर्म. अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला म्हणायचं आहे, तुम्ही हा घेतला काय, हे घेतली का प्रोग्रेशन तरी सेम आहे, कारण n टर्म सेम आहे. ओके, अच्छा 16 a काय घेऊ, 9 प्लस 16 minus 1. याचा d किती होता, -2. 9 plus 15 multiplied by -2. 9 plus minus minus 30 30 means -21. Whose n term is -21. अच्छा, परत काही लोक मला म्हणतील मग सर हीच काय घेतली, ही काय नाही घेतली. ती घेऊन बघू. T16 is equals to a means 24 plus 16 minus 1 into d किती आहे, -3. आता मी थोडं डायरेक्ट करतो. 24 प्लस मायनस मायनस 15 into 3 45. अच्छा, 5 minus 4 1, 3 minus 2. आता इथे बघा, सॉरी, 5 minus 4 1, 4 minus 2 2 and sign is the minus. मला म्हणायचं काय, गणित कसं लक्षात आलं की ह्या दोन प्रोग्रेशन आहे, यांचा n टर्म सेम आहे. n टर्म म्हणजे फायनल फॉर्म्युला सेम आहे. मग त्यांचं जर nth टर्म काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करा, अदरवाइज हा करा. दोन्ही जरी केला इट्स ओके. पण मी तुम्हाला याच्या पुढचं एक दाखवतो, याच्या पुढचं सुद्धा सांगतो की तुम्ही केलं
पहिल्यांदा तुम्ही काय केलं की प्रोग्रेशन चॉईस केली, ओके, हुज n टर्म साठी, मग आपण ही प्रोग्रेशन घेतली. दुसऱ्यांदा काय केलं आपण, याच्यासाठी ही घेतली. दोघांचे आन्सर सेम आलं, कॅलिफाय झालं आपलं, ओके. कुठली एक घ्यायची. मी तुम्हाला अजून एक टेक्निक सांगतो. बघा दुसरी टेक्निक काय की n टर्म आपल्याला माहित आहे, tn बोथ प्रोग्रेशन हॅज द सेम n टर्म, बरोबर. पण फॉर्म्युला तयार होता ना, tn इक्वल्स टू 11 - 2n, आणि आपल्याला माहित आहे n इज इक्वल्स टू what 16. t16 11 - 2 into 16 किती आली -21. चला वाटलं याच्या tn इक्वल टू 27 - 3n, 27 - 3 into 16 we get also -21. फक्त होतं काय, फॉर्म्युला रेडी होता n टर्मचा, दोन्ही प्रोग्रेशनचा n टर्म सेम आहे, मग कुठल्या एकात टाकायची गरज होती, tn चा तो फॉर्म्युला वापरायची गरज नव्हती. वापरला तरी काही चूक नाहीये, पण इट इज व्हेरी शॉर्टकट मेथड. बघा थोडं लॉजिक लावा, काहीच नाही या लेसन मध्ये, आहेच किती फॉर्म्युला tn ही असेल, ओके. नेक्स्ट problem number 6. Find the 10th term of an AP if the sum of its third and eighth term. Third and eighth term is 7. Means third and eighth term is 7. पण प्रॉब्लेम काय आहे आपल्याला, आता आपलं एवढं इम्प्रूव्हमेंट झालं की आपल्याला असं करायची गरज नाही ना की T8 काढा T7, डायरेक्टली पुट करा ना T3. Means a plus 3 minus 1 into d plus a plus 8 minus 1 into d is equal to 7. A plus 2d, a plus 7d, a plus a 2a, 9d equals to 7. It is the equation number first. Okay. Second, the sum of 7 and 14 term is -3. Sum of 7 and 14 term is -3. A plus 7 minus 1d, a plus 14 minus 1d is equals to -3. A plus 6d, a plus 13d is equals to -3. A plus a 2a plus 13 plus 6 19d is equals to -3. It is the equation number second. ओके. अच्छा पुढे काय करायचं आहे, फाइंड द 10 टर्म. तो भाग नंतरचा, बट 10 टर्म साठी आपल्याला T10 म्हणजे n माहित आहे, n किती आहे 10 आहे, पण d आणि n नाही माहित, आणि दोन इक्वेशन तयार झाले, फर्स्ट अँड सेकंड, 2a सबट्रॅक्ट दिस, subtract equation first and second. 2a plus 9d equals to 7. 2a plus 19d equals to -3 plus subtract minus plus minus cancel, 9 minus 19 minus 10d, 7 plus 3 10, d equals to -1. Put in equation first. 2a plus 9d, 2a plus 9d means -1 is equal to 7. 2a minus 9 equals to 7. 2a equals to 7 plus 9. 2a equals to 16. A equals to 16 divided by 2. A equals to 8. अच्छा. पुढे फाइंड काय करायचं? Find the 10th term. Means T10th. n equals to 10. Tn equals to a plus n minus 1 into d. T10 equals to a 8 plus n minus 1, d minus 1, 8 plus 9 into -1 minus 9 means -1. Means the 10th term of an AP is -1. मग तुम्हाला करायचं काय, फक्त दोन इक्वेशन तयार झाले, सबट्रॅक्ट करा, a काढा d काढा,
आणि n आपल्याला माहित असते समजा T10 S10 काहीतरी सांगितलेलं असणार. प्रॉब्लेम तो नाही, फक्त प्रॉब्लेम काय तुम्ही कसं काय लॉजिक लावता आणि फक्त सोल्युशन मतलब गिवन काय ऑटोमॅटिक सोल्युशन येतच जाते. व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम. इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5. चलो लिख लो. फर्स्ट टर्म -5 काय प्रॉब्लेम नाही. and the last term is 45. अच्छा लास्ट टर्म मीन्स असं नाही सांगितलं की 10 मीन काही की लास्ट टर्म 10वी आहे 20वी आहे किती आहे. लास्ट टर्म इज द 45. and if the sum of all in AP means sum of all numbers in AP is 120 means yes n 120. Then how many terms are there? What is the common difference? How many terms are there means we have to find n and common difference d. अब प्रॉब्लेम काय आहे? अरे भाई Sn दिलं ना, स्टार्ट करा तिथून. Sn दिलं तर Sn मधून स्टार्ट करा. Sn is equals to n upon 2. अच्छा n upon 2 फर्स्ट फाइंड काय करायचं? n upon 2 फॉर्म्युला काय? T1 plus Tn. आता मी त्या दिवशी सांगितलं होतं की when you know the first and last term then directly use the shortcut formula. इथं Sn equals to n upon 2 2a plus n minus 1 into d हा वापरता नाही येणार का? तर a आणि d माहित नाही. a आणि d साठी कमीत कमी दोन इक्वेशन पाहिजे होते की आपण सबट्रॅक्ट करून काढू. तर इथं दोन इक्वेशन मधलं इथं n हा n दिलेला आहे, पण असं सांगितलं काय की n equals to 6 आहे की 7 आहे. हा जर t6 equals to 45 सांगितलं असतं तर आपण तोही फॉर्म्युला वापरू शकलो असतो. मग काय केलं असतं? आपण दोन इक्वेशन तयार केले असते, डी फाइंड केला असता, ए फाइंड केला असता, मग काही केलं असतं. पण इथे n ची सुद्धा व्हॅल्यू दिली नाही, तेच काढायला सांगितलं. मग डायरेक्टली हा वापरला. Sn किती सांगितलं? 120 इक्वल्स टू n अपॉन 2 T1 -5 plus Tn 45. 120 multiplied by 2 is equals to n. Plus minus minus but sign of the greater number. N equals to 120 into 2 divided by 40. 0 0 cancel. 4 1 are 4, 4 3 are 12. 3 into 2 equals to n. N equals to 6. Means there are the 6 terms. तिथं सहावं पद कुठलं आहे? 45. सहावं पद कुठलं आहे? 45. Then we have to find the common difference. आता कॉमन डिफरन्स एक लॉजिक वापरायचं. लॉजिक आता तुम्ही कॉमन डिफरन्स याती काढू शकता, याती काढू शकता आणि याती काढू शकता. का? तर आता तुम्हाला माहित काय यातला n माहित आहे बरोबर, 45 माहित आहे. मग इथे काढू शकता Sn equals to 120. ओके, तर n equals to 6 तर d राहिला फक्त काढायचा, पण आपण शॉर्टकट सेकंड मध्ये काढू. T6 equals to 45 आता आपण इथंच काढलं. मग काय? Tn equals to a plus n minus 1 into d. T6 equals to a plus n minus 1 means 6 minus 1 into d. अच्छा बरं, हे झालं. तिथं आपण ठेवला, काही प्रॉब्लेम नाही. पुढे T6 45 आहे is equals to a plus 5d. आता हे इक्वेशन तयार झालं तरी आपल्याला काही अडचण नाही. इक्वेशन तयार झालं तरी आपल्याला काही अडचण नाही. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं पूर्ण याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली नाही आणि ती म्हणजे काय? T1 equals to -5 means a equals to -5 -5 -5. हे इथं तर येत असणार. ओके, देन -5 here +5 equals to 5d. Then 50 equals to 5d. D equals to 50 divided by 5. D equals to 10. Now write the answer. The total number of term is 6 and the common difference is 10. किती लॉजिकल गणित होतं हे ऑब्झर्व केलं का तुम्ही? दिलेलं खूप कमी होतं आणि काढायचं जास्त होतं. गणित असेच आहे या पूर्ण एक्सरसाइज मध्ये. लॉजिक क्लिअर ठेवा फक्त. Find the sum of 1 to n natural number 1 to n whose sum is 36. Whose sum is 36.
are the natural number. The difference between any two consecutive natural number is always 1. Then Sn दिलं, Sn चा फॉर्म्युला टाकला, Sn equals to n upon 2a plus n minus 1 into d. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? n 36 n upon 2a means 1 plus n minus 1 into 1. Then 36 into 2 72 n 2 plus n minus 1. Then 72 equal to n 2 minus 1 1 1 plus n. Open the bracket with n 72 equal to n plus n square. Here झालं quadratic equation तयार, n square plus n minus 72. The factor of minus 72 is equals to this plus 9 minus 8. Then n square plus 9 n minus 8 n minus 72 equals to 0. Get the common, we get the answer this. But negative sign is not a natural number, hence we carry the n minus 8 equals to 0, n equals to 8, n equals to 8. Means this number is become 8. पण आता हे आहे की 1 to 8 या पूर्ण नॅचरल नंबरचं ऍडिशन सम 36 सांगितलेलं आपल्याला. किती? 36. व्हेरीफाय करून बघू. इथं बघा 1 plus 2 3 3 plus 3 6 6 plus 4 10 10 plus 5 15 15 plus 6 21 21 plus 7 28 28 plus 8 36. Means your answer 1 to 8 numbers. The sum of 1 to 8 number is 36. गणित खूप सोपं होतं, पण फक्त कळलं पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9. डिवाइड 207 into 3 parts. Divide 207 into 3 parts. लगेच लक्षात आलं पाहिजे. The 3 parts are. Problem number 9. Three parts are A plus D, A minus D. काही विचार नाही करणार. 3 parts. The sum of such that the numbers are in AP and the products are two smaller parts is 4 6 2 3. Then find the AP. Means what? Divide 207 into 3 parts. Means addition of these 3 parts is equals to 207. मग काय दिला डी कॅन्सल झाला. 3a equals to 207. A equals to 207 divided by 3. A equals to 3 6 जा 3 9 जा. ओके. आता AP फाइंड करायला आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, A आणि D. आता D फाइंड करायचं, पण सेकंड कंडिशन दिली प्रोडक्ट ऑफ देअर इज 4 6 2 3. प्रोडक्ट ऑफ स्मॉलर टू पार्ट्स. Product of smaller parts is 4 6 2 3. Okay, 4 6 2 3. Then product of smaller means these two are smaller. Then put the value of A. आता A ची व्हॅल्यू पुट करता येते. 69 minus D multiplied by 69 is equal to 4 6 2 3. अच्छा, किंवा ब्रॅकेट ओपन करूनही करता आलं असतं. ओके. 69 minus D is equals to 4 6 2 3 divided by 69. 4 6 2 3 divided by 69. 6 जा 6 9 जा 45 54 carry 5. 6 6 जा 36 plus 5 41. 12 minus 4 8. 5 minus 1 5 minus 1 4. Then 3. 69 7 जा 63 carry 6. 42 plus 6 48 right 67. Means 69 minus D equals to 67, division of that. Then 69 minus 67 equals to plus D. इकडचं तिकडे D equals to 2. अच्छा, आता बघा A आणि D दोन्ही मिळालं. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? द अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता AP मीन्स व्हॉट? 2 3 टर्म पहिले सुरुवातीचे काढून घ्यायचे. AP. Then A equals to T1 equals to 69. T2 equals to T2 is equals to T1 plus D, means 69 plus 2 71.
T3 equals to T2 plus D. 71 plus 2 is equals to 73. Means AP equals to 69, 71, 73 and so on. It's your complete question. बघा D2 आहे, प्रत्येक दोन पदातील फरक सुद्धा किती आला 2. गणित खूप सोपे आहे रे, तुम्ही फक्त एक वेळ गणित समजून घ्या, बाकी करणं खूप सोपं आहे. टर्म किती आहे 37. आता आपण 37 लिहू शकत नाही. आता कसं आहे, प्रॉब्लेम नंबर 10, T1 T2, how many term? T37 term in an AP. Full stop, finite. Then the sum of middle three terms is 225. Sum of middle three terms is 225. Means what? Middle three terms. आता 37 च्या आधी आपल्याला मिडल काढावं लागेल. याच्यासाठी काय असते, n इक्वल्स टू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. आता तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही काय लिहिलं, द मिडल टर्म. चला n नाही, दोन जागी n कन्फ्यूज होते. मिडल टर्म आता 9th मध्ये आपलं झालेलं आहे की मिडल टर्म 37 इज द ऑड नंबर. मग काय करतो आपण, n प्लस 1 डिवायडेड बाय 2. n किती आहे 37 plus 1 divided by 2 means 38 divided by 2 is equals to 19. Means 19 term is the proper middle term. मग आता काय सांगितलं, the sum of middle three terms. Sum of middle three terms is 225. Okay. 225 means what? अच्छा, आता इथं बघा मिडल टर्म काय 19. मिडल टर्म किती आहे 19. अच्छा, 37 इज द ऑड नंबर, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आता कसं करायचं, मग 18 and 20 झाल्या मिडल थ्री टर्म्स. 19 एक्झॅक्ट मिडल आहे, त्याच्या लेफ्ट आणि राईट. मीन्स व्हॉट, T18 plus T19 plus T20 is equals to 225. We know the all formulas. How to solve this? A plus n means 18 minus 1 into D plus A plus 19 minus 1 into D plus A plus 20 minus 1 into D is equals to 225. Then A plus 17D, A plus 18D, A plus 19D is equals to 225. Then solve A plus A plus A. 3 times A means 3A. 3A plus 17 plus 18 plus 19. 17, 18, 19. Okay. 7 plus 8, 15. 15 plus 9, 24 carry 2 means 5. 54D is equals to 225. It is divisible by 3. Divide by 3 both sides. A plus 3 1s are 3, 3 8s are 24, 3 7s are 21, 3 5s are 15. Equation number first. Second equation. The sum of the last three terms is 429. Sum of last three terms. Sum of last three terms is equals to what? 429. Last three terms means T37, T36, T35 is equals to 429. A plus 35 minus 1 into D plus A plus 36 minus 1 into D plus A plus 37 minus 1 into D is equals to 429. A plus 34D, A plus 35D, A plus 36D is equals to 429. A plus A 3A plus. अच्छा, addition of three consecutive terms.
34, 35, 36. 34, 35, 36. 4 plus 5, 9. 9 plus 6, 15. Carry 1. 10. 105 t is equals to 429. Actually, we check this equation is also divisible by 3. Divide by 3. A plus 3 3s are 9, 3 5s are 15 is equals to A plus 3 1s are 3, 3 4s are 12, 3 3s are 9. It is the equation number second. आता करायचं काय? Subtract the equation first and second. We get the D and we get the A. And then what is the question? Find the AP. Then subtract equation first and second. A plus 18D is equals to 75. A plus 35D is equals to 143. Subtract, change the sign. 13 minus 5 is the 8. 13 minus 7 is the 6 minus sign. A get cancelled. 35 minus 18. 18 to 17. Okay. Hence D equals to 68 divided by 17. D equals to 68 divided by 17. 17 1s are 17 and 17 4s are 20. 68. Means D equals to what? 4. Put this value in equation 1 or 2. We get the A and then find the AP. Okay. We get the D. Put in equation 1 or 2 and we get the D. चला मी हे एवढं रब करतो आता. एवढ्याचं आपल्याला सध्या काही काम नाही आहे. Then put in equation first. Equation first is what? This A plus 18 into D. D is the 4 is equals to 75. A plus 18 into 4. 4 8s are 32. Carry 3. 4 1s are 4 plus 3. 72. A equals to 75 minus 72. A is equals to what? 3. A equals to T1 equals to 3. T2 is equals to T1 plus D. Means 3 plus 4, 7. T3 equals to T2 plus D. Means what? 7 plus 4 is equals to 11. And AP is what? 3, 7, 11 and so that. गणित काही नाही. दोन इक्वेशन तयार करायचे, सबट्रॅक्ट करायचा, ए कॅन्सल होणार, डी मिळणार, डी ची व्हॅल्यू ठेवा, ए मिळणार. गणितात काही असं फार मोठं नाही. फक्त तुम्हाला बेस गिवन काढणं आलं पाहिजे. गणित स्टार्ट करता आलं पाहिजे. एंड कसंही होणार.